जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. भारत आणि श्रीलंका दरम्यानची 29 किलोमीटर लांबीची पाल्क सामुद्रधुनी पोहून पार करण्याचा विक्रम कोणी केला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच ईशांग सिंग यांनी हा विक्रम केला आहे. ईशांग सिंग हे झारखंडमधील 7 वर्षीय जलतरणपटू आहेत व आता अशी कामगिरी करणारे ते सर्वात तरुण जलतरणपटू ठरलेत. मित्रांनो, युनिव्हर्सिटी रेकॉर्ड्स फोरमकडून त्याला सर्वात कमी वयाचा आणि वेगवान पाल्क स्टेट जलतरणपटू म्हणून प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. त्याने 29 किलोमीटरचं हे अंतर 9 तास 50 मिनिटात पूर्ण केलं. पाल्कच्या सामुद्रधुनीविषयी माहिती सांगायची झाली तर ही सामुद्रधुनी भारताचे तामिळनाडू राज्य आणि श्रीलंकेचा उत्तर प्रांत म्हणजे जाफना जिल्हा यांच्या दरम्यान आहे. ही सामुद्रधुनी ईशान्येकडील बंगालचा उपसागर आणि नैऋत्येकडील मन्नारचे आखात यांना जोडते व या सामुद्रधुनीला पाल्क हे नाव मद्रास प्रेसिडेन्सीचे माजी ब्रिटिश गव्हर्नर रॉबर्ट पाल्क यांच्या नावावरून देण्यात आला आहे. आणि हे सुद्धा नोट करून घ्या, तामिळनाडूची वेगई नदी ही या सामुद्रधुनीला येऊन मिळते. आपल्याला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं की पाल्कच्या सामुद्रधुनीला कोणती नदी मिळते, तर तामिळनाडूमधील वैगई ही नदी येथे मिळते. नेक्स्ट क्वेश्चन. 2026चा लोकसेवा श्रेणीतील प्रतिष्ठित पुलित्झर पुरस्कार कोणत्या वृत्तपत्राने पटकावला? तर आता 2026चा पब्लिक सर्व्हिस या श्रेणीतील पुलित्झर पुरस्कार द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने पटकावला आहे. वॉशिंग्टन पोस्टला हा पुरस्कार ट्रम्प प्रशासन आणि इलॉन मस्क यांच्या वृत्तांकनाबद्दल देण्यात आला आहे. शोध पत्रकारितेसाठीचा पुरस्कार न्यूयॉर्क टाइम्सने पटकावला, तर आंतरराष्ट्रीय वार्तांकनासाठीचा पुरस्कार असोसिएटेड प्रेसने पटकावला आहे. मित्रांनो, यंदाच्या पुलित्झर पुरस्कारात भारताचे पत्रकार आनंद आरके आणि सुपर्णा शर्मा यांना देखील सन्मानित करण्यात आलं. तर त्यांना त्यांच्या कोणत्या प्रोजेक्टसाठी पुलित्झर पुरस्कार मिळाला हेच आपल्याला सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच त्यांच्या ट्रॅप्ड या प्रोजेक्टसाठी त्यांना आता हा पुलित्झर पुरस्कार मिळाला. त्यांना कोणत्या श्रेणी अंतर्गत हा पुरस्कार देण्यात आला, तर इलिस्ट्रेटेड रिपोर्टिंग अँड कॉमेंट्री या कॅटेगरीमध्ये त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. यासच पुलित्झर पुरस्कार लेखनासाठी सुद्धा दिला जातो, त्याची विजेती सुद्धा नोट करून घ्या. यंदाचा फिक्शन श्रेणीतील पुलित्झर पुरस्कार हा डॅनियल क्रॉस यांना त्यांच्या एंजल डाऊन या पुस्तकासाठी देण्यात आला. नाटक श्रेणीतील पुरस्कार बेस ओहल यांना त्यांच्या लिबरेशन या पुस्तकासाठी देण्यात आला. इतिहासासाठीचा पुरस्कार वी द पीपल अ हिस्ट्री ऑफ द US कॉन्स्टिट्यूशन या पुस्तकाला मिळाला असून याचे लेखक कोण आहेत, तर जिल लेपोर हे या पुस्तकाचे लेखक आहेत. चरित्रासाठीचा पुरस्कार अमांडा वेल यांच्या प्राईड अँड प्लेजर. कवितेसाठीचा पुरस्कार जुलियाना स्पाहर. तर जनरल नॉन फिक्शनसाठीचा पुरस्कार ब्रायन गोल्डस्टोन यांना मिळाला आहे. पुलित्झर पुरस्काराविषयी सांगायचं झालं तर याची सुरुवात अमेरिकेतील वृत्तपत्र मालक जोसेफ पुलित्झर यांनी केली होती व पुलित्झर पुरस्कार कोलंबिया विद्यापीठाद्वारे प्रशासित केले जातात. पहिला पुरस्कार 1917 मध्ये प्रदान करण्यात आला होता. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. द एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये पहिले स्थान कोणत्या विद्यापीठाने पटकावले? तर एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मधील पहिले स्थान हे सिंगुआ विद्यापीठानं पटकावलं आहे. चीनमधील सिंगुआ विद्यापीठाने 93.6 गुणांसह यात पहिलं स्थान पटकावलं असून सिंगुआ विद्यापीठ आता सलग 8व्या वर्षी या टाइम्स हायर एज्युकेशनच्या एशिया युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. आणि यातील दुसऱ्या क्रमांकावर सुद्धा चीनमधीलच विद्यापीठ आहे. यात दुसऱ्या क्रमांकावर पेकिंग विद्यापीठ आहे, तर तिसऱ्यावर सिंगापूर राष्ट्रीय विद्यापीठ आहे. मित्रांनो, यंदाच्या रँकिंगमध्ये सर्वाधिक विद्यापीठाच्या समावेशनामध्ये भारताने पहिलं स्थान पटकावलं असून भारताचे यात 128 विद्यापीठ आहेत व भारतानंतर यात दुसऱ्या क्रमांकावर 115 विद्यापीठासह जपान, तर तिसऱ्या क्रमांकावर 109 विद्यापीठासह तुर्की हा देश आहे. यंदाची ही जी रँकिंग आहे यात भारतातील पहिल्या क्रमांकाची संस्था
ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळूर ठरली आहे. IISc बेंगळूरने 65.1 गुणासह या रँकिंगमध्ये 43वे स्थान पटकावले व या आशिया युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये पहिल्या 50 मध्ये स्थान मिळवणारी ही भारतातील एकमेव संस्था आहे. त्यानंतर यात 128व्या क्रमांकावर सविता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड टेक्निकल सायन्सेस आहे. 141व्या DN इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंदोर, 158व्या शुलिनी युनिव्हर्सिटी, 160व्या जामिया मिलिया इस्लामिया, 169व्या केट युनिव्हर्सिटी, तर 186व्या क्रमांकावर अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी आहे. पुढील प्रश्न पहा. नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल राज्याच्या विधानसभा निवडणुकीत BJPने किती जागा जिंकत बहुमत मिळवले? तर आता या निवडणुकीमध्ये भाजपने 207 जागा जिंकत बहुमत मिळवलं आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूण 294 जागा असून या 294 जागांसाठी 2 टप्प्यात मतदान आयोजित करण्यात आलं होतं व यंदा पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान झालं आहे. BJPने यात सर्वाधिक 207 जागा जिंकल्या असून BJP नंतर अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसने 80 जागा जिंकल्यात, तर काँग्रेसने 2, आम जनता उन्नती पार्टीने 2, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि ऑल इंडिया सेक्युलर फ्रंटने यात 1-1 जागा जिंकल्या आहेत. पश्चिम बंगालबरोबर 3 राज्यात सुद्धा निवडणुका पार पडल्या आहेत. यातील तामिळनाडू राज्यामध्ये 234 जागांसाठी निवडणुका पार पडल्या असून यात विजय थलपती यांच्या तमिळगाव व्यतिरिकळगम यांनी या निवडणुकीत सर्वाधिक 108 जागा जिंकल्या आहेत. त्यानंतर DMK 59 जागावर आहे. अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्रम कळगम 47, तर काँग्रेस या पक्षाने यात 5 जागा जिंकल्यात. केरळमध्ये विधानसभेच्या 140 जागांसाठी निवडणूक पार पडली. यात काँग्रेसने 63 जागा जिंकत पुन्हा केरळवर आपली पकड मजबूत केली आहे. आसाम या राज्यात पुन्हा BJPनेच आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं असून 126 जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत BJPने 82, काँग्रेसने 19, बोडोलँड पीपल्स फ्रंट व आसाम गण परिषदेने प्रत्येकी 10-10 जागा जिंकल्या आहेत. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशात 30 जागांसाठी निवडणुका पार पडल्यात व यात ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळगम यांनी सर्वाधिक 12 जागा जिंकल्यात. यात BJPला 4 जागा मिळाल्या असून तमिळगाव व्यतिरिकळगम या पक्षाने येथे सुद्धा 2 जागा जिंकल्या आहेत. आता हा प्रश्न पहा. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच अनुपेंद्र ग्रेवाल यांची आता नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. अनुपेंद्र सिंग ग्रेवाल हे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत व आता ते नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलचे अध्यक्ष म्हणून कार्य करतील. त्यांचा कार्यकाळ पुढील 5 वर्ष किंवा वयाची 67 वर्ष यापैकी जे आधी होईल तोपर्यंत असेल. नेक्स्ट क्वेश्चन. कोणतं राज्य हे देशातील पहिले कागदविरहित न्यायपालिका असलेलं राज्य बनलं आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे सिक्कीम हे राज्य देशातील पहिले कागदविरहित न्यायपालिका असलेलं राज्य बनलं. ही घोषणा कोणी केली? तर भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी ही घोषणा केली आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न निश्चित विचारण्यात येईल, तर लक्षात ठेवा सिक्कीम आता देशातील पहिले कागदविरहित न्यायपालिका असलेलं राज्य बनलं आहे. सिक्कीम या राज्याविषयी सांगायचं झालं तर सिक्कीमची स्थापना 36वी घटना दुरुस्ती करून 1975 मध्ये करण्यात आली व हे भारतातील स्थापनेनुसार 22वे राज्य होते. याची राजधानी गंगटोक आहे, तर सध्या याचे राज्यपाल हे ओम प्रकाश माथुर आहेत व या राज्यामध्ये एकच नॅशनल पार्क असून ते कोणतं? तर कांचनजंगा नॅशनल पार्क हे सिक्कीम या राज्यात स्थित आहे. पुढील प्रश्न. अलीकडेच कोणत्या संस्थेने PARRVA पार्व सिस्टीम लॉन्च केली? तर ही जी पार्व सिस्टीम आहे ही सेबीद्वारे लॉन्च करण्यात आली. या पार्व सिस्टीमचं फुल फॉर्म पास्ट रिस्क अँड रिटर्न व्हेरिफिकेशन एजन्सी असा असून ही प्रणाली प्रामुख्याने सेबीकडील नियामक फायलिंग आणि रिपोर्टिंग प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. आणि मित्रांनो, गुंतवणूक सल्लागारांच्या कामगिरीची स्वतंत्रपणे तपासणी करण्यासाठी अशी औपचारिक चौकट तयार करणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विजय कुमार यांचे नुकतेच वयाच्या 57व्या वर्षी निधन झाले, तर ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर हे जे विजय कुमार आहेत हे गोल्फ या खेळाशी संबंधित होते. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे अग्नी सुरक्षा सप्ताह कधी साजरा करण्यात आला? तर आता आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 4 मे ते 10 मे दरम्यान अग्नी सुरक्षा सप्ताह साजरा केला आहे. यंदाची या सप्ताहाची थीम काय?
तर सुरक्षित शाळा, सुरक्षित रुग्णालय आणि अग्निसुरक्षा जागरूक समाज आग प्रतिबंधासाठी एकत्र अशी यावेळेसच्या या सप्ताहाची थीम आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच प्रसून जोशी यांची आता प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ते याआधी सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते व आता त्यांची नियुक्ती प्रसार भारतीचे अध्यक्ष म्हणून करण्यात आली. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. नुकत्याच प्रकाशित जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्स 2026 मध्ये आपला भारत कितव्या स्थानी आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.